भजया पातारी
नामधारकांना, हरिभक्तांना, भाविक जनांना आज माझा मनापासून प्रणाम. सेवेसाठी म्हणून दाखवलेलं रूपक ब्रह्मवेत्यांना माझ्या माग म्हणावयाचं आहे. डोईचा पदर आला खांद्यावरी, घरल्या बाजारा जाईन मी. डोईचा पदर आला खांद्यावरी, घरल्या बाजारा जाईन मी. हातामध्ये टाळ खांद्यावरी विना, हातामध्ये टाळ खांद्यावरी विना. माझी मना कोण करी, आता माझी मना कोण करी. पंढरीच्या पेठी मांडियला पार, आला कोणी तेल मनगटावरी. हातामध्ये टाळ खांद्यावरी विना, माझी मना कोण करी. जनी म्हणे देवा झाली मी वेश्वा, जनी म्हणे देवा झाली मी वेश्वा. निघाले केशवा घर तुझे, निघाले केशवा घर तुझे. हातामध्ये टाळ खांद्यावरी विना, हातामध्ये टाळ खांद्यावरी विना. माझी मना कोण करी, पांडुरंग करू तो करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. परमार्थ प्रेमी, ईश्वरावर अत्यंत प्रेम करणारे माझे आई वडील, तुमचा आपल्या सगळ्यांचा प्राण परमपूज्य आदरणीय श्रीमंत सद्गुरु संत श्रीपाद बाबा उर्फ भाऊसाहेब चव्हाण महाराज गोटीकर, त्याचप्रमाणे तुमचं आपलं सगळ्यांचं हृदयस्थान श्रीमंत सद्गुरु परमपूज्य आदरणीय रामदास शेठ बुधवारे महाराज, या साधू आणि संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं हे आमळद तीर्थक्षेत्र. इथं शेजारी गिरड नावाचं एक गाव आहे. मी 93 सालाच्या सुरुवातीला गिरड मध्ये आलतो आणि त्यावेळेला तुमच्या गावची काही प्रतिष्ठित मंडळी, अशोक नाना असतील, ते विनायक दादा होते वाटतं, विनायक हिरामन, देवीदास पाटील, त्याचप्रमाणे आमचे परमपूज्य आदरणीय हृदयस्थान कारभारी बाबा असतील, आमच्या अक्कामाई असतील, अशी या मंडळीच्या कानावर बातमी गेल्यानंतर त्या ठिकाणी कीर्तनाला आले. ट्रॅक्टर भरून आलते. मी 3.5 शिकलेला माणूस,
आजही त्याच पद्धतीनं माझं सांगणं आहे. आता थोडी मला मराठी उमजते, तेव्हा मराठी उमजी ना मला. 75% माझं कीर्तन ऐराणी भाषेमध्ये असायचं, परंतु सर्वसामान्य कुटुंबातला माणूस. त्यावेळेला माझ्या अंगात जास्त पोरगटपणा होता. 93 सालाची सुरुवातीची गोष्ट आहे. मी 92 सालाचा श्रीपाद माऊलींच्या उदरातून आलेलं लेकरू आहे. मला माझ्या मायबापाने निमित्तानं जन्म दिला. मित्र, माझा खरा बाप श्रीपाद महाराज आहे. हाडा मासाचे जे माझे मायबाप आहे, त्या मायबापाची मी निंदा करत नाही, पण तत्वाचा माझा बाप श्रीपाद महाराज आहे. 93 सालामध्ये या काय गावाचं नाव बोललो, गिरड मध्ये कीर्तन सांगित असताना तुमच्या गावातले काही देव माणसं आणि कारभारी बाबांच्या माध्यमातून अशोक दादा जे आहेत मिस्त्री, त्यांना माझ्या कोडपिंपरीला पाठवलं. म्हणलं त्या बोवाला आपल्याकडे घेऊन ये. मी त्यावेळेला रानातनं नुकताच घराच्या वाटेला लागलेलो होतो आणि ही मंडळी दाराशी आलेली आहे. माझ्या अंगावर ते फाटलं वस्त्र, माझी दैनंदिन अवस्था, मातीनं माखलेले हातपाय पूर्णपणे अगदी शेतकऱ्याचं लेकरू असल्यामुळं माझ्याकडे भरल्या नजरेनं बघितलं. कीर्तन सांगत असताना कसं सांगतो आणि आज प्रत्यक्ष या ठिकाणी बघितलं तर म्हणलं महाराज आमच्या गावाला कीर्तना यावं लागल. म्हटलं कुठं असताय? म्हटलं आंबडद्याला असतो. कारभारी बाबांच्या माध्यमातून माझं येणं झालं तर तुम्हाला यावं लागल. डेट दिली गेली आणि या ठिकाणी कीर्तनाला आलो. युवलेसे रोपाला गेले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावर. सज्जनांनी अनुमोदन दिलं. माझा शब्द ध्यानात ठेवला. म्हणलं आम्हाला सांगतोस? म्हटलं मला अधिकार नाही. मी कान पकडले. श्रीपाद माऊलींना बोलावं लागल. बाबांना आमंत्रण दिलं. दोघही बाबा आपल्या गावचे कारभारी बाबा, यांच्या रानामध्ये कसलं तरी देऊळ आहे आणि तिथं वैष्णव मेळावा ठेवला कारभारी बाबांनी. आणि त्या वेळेला या ठिकाणी काही प्रतिष्ठित मंडळी तयार झाली अनुग्रहाच्या माध्यमातून. मग आठवड्याला 2 आठवड्याला मी तुमच्या गावाला येत असत. तर माझी एक गुरु बहीण आहे रावरी विद्यापीठाला, वृषालीबाई गायकवाड. मी 3.5री शिकलेला माणूस. माझी एक बहीण आहे ती शिकलेली, सवरलेली आहे. तिची सांगण्याची जी भाषा आहे ते उत्कृष्ट आहे. अजून 5-50 लोक जास्त घडतील. तुमच्या गावकऱ्यांना भाग्यवंतानं मला उचलून घेतलं, माझ्या शब्दाला अनुमोदन दिलं आणि माझ्या त्या बहिणीला मी या ठिकाणी आणलंय. श्रीपाद माऊलींचं कीर्तन या आपण हे वडण घेतो का नाही, इथं त्यावेळेला बैलांना गुरांना पाणी पाजण्यासाठी एक मोठा हौद होता, हौद. आणि त्या हौदावर तुमच्या गावकऱ्यांना लाकडाच्या पाट्या ठेवल्या आणि श्रीपाद माऊलींचं कीर्तन त्या
हौदाच्या याच्यावर झालं, त्या विहिरीपाशी जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. मित्र मी शब्द विसरत नाही. मला जवळून या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आणि असं तुम्ही थोडं खत पाणी देता 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 हे वृक्ष एवढं मोठं झालंय बघा, केवढं पोपावलेलं आहे. असू द्या, कालगती जाते, कालगती येते. कालगतीनं कधी कधी स्लो होते, कधी कधी गती धरते, कधी कधी मंदावत, परंतु त्याचा नाश कधी होत नाही. विठाला निर्गुण निराभास. परत आमचे मनू दादा असतील, युवा दादा असतील, देवगावकरांचा परिवार असेल, आमचे जिबाऊ असतील, आमची ही सगळी जी मंडळी आहे गावातली सगळी प्रतिष्ठित आणि तुमच्या सहकार्यानं अथक परिश्रमाने हा उपक्रम परत अजून आणि 5 वर्षापासून सतत आपण चालू केला. 1.5 दिवसाचा मेळावा करूया. या माध्यमातून जुनं नवं होत असते, विचारांची देवाणघेवाण होते, लो झालेल्या बॅटऱ्या परत चार्ज होतात. म्हणून गावकऱ्यांना हाती घेतलं. आता 5व्या वर्षाला आपण इथपर्यंत पोहोचलो. काल सकाळी रिबिन कापली गेली, कीर्तन प्रवचन दिवसभर झाली, सायंकाळी उत्कृष्टरित्या हरिपाठ पार पडला, रात्री प्रसाद झाला. रात्री 9 ते 11 माझे मित्र परमपूज्य आदरणीय प्रल्हादजी महाराजांचं या ठिकाणी चांगल्यापैकी कीर्तन झालं. आम्ही धकल्यानंतर तुम्हालाच वारसा चालवायचा आहे मित्र. कसा वारसा चालवणार, पाठीमाग मला डोळे फुटणार नाही. विठाला तुम्हाला बघून मला भरून याचा आनंद वाटतो. असंच चालू द्यावा. तर आज सकाळी माऊली ज्ञानोबारायांच्या पालखी सुरुवात झाली. खेळता खेळता आनंद लुटता लुटता इथपर्यंत आपण आलो. आता या ठिकाणी कीर्तनाला सुरुवात झाली. वेळेच्या आत मी माझ्या शब्दाला पूर्णविराम देणार आहे. जे नवीन आलेले असतील मेहरबानी करून समजून घ्या. ज्यांना माहिती आहे जरा निश्चयावर या, मी कोणाचा तरी लागतो. विठाला रूपक जनाबाई महाराजांचं आहे. आज आम्ही महाराष्ट्रामध्ये म्हणत असतो बाईला काय कळतंय, बाईच्याच पोटी जन्म घ्यायचा आणि बाईला काय कळतंय म्हणायचं. विठाला धर्म का अधर्म मला काय माहित नाही. थोड्या वेळामध्ये मी माझ्या आता कीर्तनाला सुरुवात करतो. कोण जर बंगला बांधला तर तसा बंगला माझाही व्हावा असं प्रत्येकाला हवं वाटतं. आजच्या कीर्तनाला इथून सुरुवात झाली आपली. संपत कुठं आहे का? समोरच्यानं जर चांगला ट्रॅक्टर घेतला, मी पण अशातला ट्रॅक्टर घ्यावा असं वाटतं मला. समोरच्यानं खिल्लारी बैलांची जोडी घेतली, अशी जोडी मी पण घ्यावी असं वाटतं मला. समोरच्या माणसाच्या अंगावर हातावर जर का 5,000 रुपयाचं घड्याळ असतं, मलाही वाटतंय असं घड्याळ मी पण घ्यावं. समोरच्या व्यक्तीच्या पायामध्ये बुटाडा 2-2.5 रुपयाचं जरी असलं, असं बूट मी पण घ्यावं असा हेवा वाटतं. समोरच्या बाईच्या अंगावर अशा चांगल्यापैकी दागिना दिसतो, असा दागिना मी पण घ्यावा असं प्रत्येक माझ्या माईला वाटतं. समोरच्या ताईच्या अंगावर 1,000-1,200 रुपयाची साडी दिसते चांगल्यापैकी, अशी साडी मी पण पेनावी असा हेवा वाटतो. सगळ्या गोष्टींचा हेवा माणसं करतात. 800 वर्षापूर्वी नामदेवानं नटवलेली एक राधा, 800 वर्षापूर्वी माझ्या नामदेवानं नटवलेली एक श्रुती, 800 वर्षापूर्वी माझ्या नामदेवानं सजवलेली एक अबला, एक भक्ती, एक साधक, एक गौडण. त्या गौडणीचा, त्या साधकाचा, त्या भक्ताचा हेवा किती माणसं करतात. रूपकातली पहिली ओढ Hallelujah.
मुद्दा. ज्याचा हेवा करायला पाहिजे त्याचा केला जात नाही, आणि ज्याचा हेवा कराय नको तो हेवा केल्याशिवाय राहत नाही. जो हेवा आपणाला पानिपताला पोचवणार तो हेवा केल्याशिवाय राहत नाही. आणि ज्या हेव्याने सद्गती लाभणार, जीवनाचं सोनं होणार, जन्म मरणाचा फैसला होणार, आघात संपणार, तो हेवा किती माणसं करतात. अरे तुम्हाला आज हे भाव बघायला मिळतात, तुम्हाला हे प्रेम आज बघायला मिळतं मित्रो. तुमचं भाग्य म्हणा, भाग्य म्हणा. श्रीपाद महाराजांच्या काळामध्ये तुमचा जन्म झाला, तुम्हाला या स्थित्या आज बघायला मिळतात. अरे काश्मीरचे पिल्ल काश्मीरला चिपकत नाही, नुसते नजर होते, अरे पिल्लांची पोट भरतात. एका नामधारकाचा प्रेम भावाचा अश्रू तुम्हाला पुसायला मिळतो. हेही तुमचं एक नाही, दोन नाही, 5-50,000 वर्षाचं पुण्य म्हणावं लागेल. आज तुम्हाला नामधारकांच्या डोळ्यातले अश्रू बघायला मिळतात, प्रेमानं फुटलेला घाम बघायला मिळतो. नव त्याच्या नाचल्याने, त्याच्या उडल्याने, त्याच्या भावाने जो केर कचरा फपुटा तुमच्या अंगावर येतो, हे तुमचं भाग्य म्हणावं लागेल. पवित्र ते कुड पावन सात्विकाई आठा भावा, परस्परी वर्तत सेवा, जीत ब्रह्मानंदाची जीवा राणी फावली. भाग्यवंत म्हणू तया देवावली माया, देवावली माणसाच्या जन्माला आल्यानंतरच ही गोष्ट कळते. माणसाच्या जन्माला आल्यानंतरच ही गोष्ट कळते, अन्यथा कुठल्याही जन्मामध्ये गेल्यानंतर ही गोष्ट कळत नाही. एक उदाहरण तुम्हाला सांगतो आणि पुढे धकतो. तेरचे काका सगळ्यांना माहिती आहे. पुण्यामध्ये शनिवार वाड्याला एकदा विदर्भ देशातला म्हणजे अमरावतीचा खालचा वर्धा परिसरातला एक वक्ता शनिवार वाड्याला कीर्तनाच्या निमित्ताने येतात. देहू मध्ये कानावर बातमी गेली तुकोबरायांच्या. विदर्भ देशातला एक महात्माजी कीर्तनाच्या निमित्तानं आलेले आहेत, आपण जायला पाहिजे. 2 तासाच्या 1.5 तासाच्या तासाभराच्या वातावरणामध्ये एखादा ठोका बसला तर बसला. चला देहू गाव सोडून बायका पोरांना धरून तुकोबराय शनिवार वाड्याला येतात आणि महात्म्याच्या कीर्तनाला बसतात. राजहंसाच्या जातीनं कीर्तन ऐकतात. आम्ही पण कीर्तन ऐकतो. कीर्तन ऐकता ऐकता केस पिकली, टक्कल झाली, पण परिणाम काही होत नाही. जास्त माणसं बेकार होतात. आयुष्य वेचून कुटुंब करावा, आयुष्य वेचून कुटुंब आयुष्य वेचून कुटुंब
मित्र दोस्तो, आया आणि भगिनींनो, माणसाच्या जन्मामध्ये आल्यानंतर माणसाने एकच कीर्तन ऐकावं, पुन्हा कीर्तन ऐकायची गरज नसावी. एकच कीर्तन ऐकावं. माझ्या तुकोबारायनं शनिवार पेठला एकच कीर्तन ऐकलं, जिंदगी बदलून घातली. जिंदगी. कीर्तन सांगता सांगता कीर्तन ऐकता ऐकता आमचं आयुष्य गेलंय मित्र. परिणाम किती लोकांमध्ये झाला, कधी स्वतःला आपण तपासलं काय? चला, महात्माचे कीर्तन सांगतात, असो ऐसा कोठे आठवायची नाही, या अवस्थेला पात्र होऊन ब्रह्मानंदी लागली टाळी. काय नाचू कीर्तनाच्या रंगी, नाचू कीर्तनाच्या तुम्ही म्हणताय महाराज लोकांच्याही लेकरांना अवस्था होता. धनराजाचा चिरंजीवी लहान महाराजांच्या लेकरांनाही अवस्था होतात. तुम्हाला या अवस्था बघायला मिळतात. आंबेडकरांनो, ज्या बापानं जन्म दिला बेईमान बनू नका. ज्या माईनं जन्म दिला त्या माईची निंदा करू नका. बस रे बस रे भाऊ, आवर आवर. ऐका श्रोतेजनो, ज्या माईनं जन्म दिला त्या माईच्या वस्त्रामध्ये हात घालू नये. ज्या माईनं दुनिया दाखवली बेईमानी कधी करू नये. ज्याने तुला पैदा केले, त्याला घरात सांगितलं सावकाश सावकाश. अरे तुमले घर कराले रोग यस का? कीर्तन मान तावडं घालतस. मी नाव ठेवणाऱ्याला बोलतो, मी बटणेकरांना आलाय का? नाव ठेवणारा नालायक कीर्तनातच होता, घरी का करत नाही? बटणेकर ते अवस्थेचं बटन आहे. तुमचा पोऱ्या मेल्याचा फोन येऊ द्या कीर्तनामध्ये, तुम्हाला कशी अवस्था होत नाही बघू. नाव ठेवताना लाज नाही का वाटत? तुमचा एकुलता एक वंशाचा पोऱ्या मेला म्हणून फोन येऊ द्या कीर्तनामध्ये. तुम्ही धड कीर्तन ऐकता का? काय होतं नेमकं? तुमच्या अंगावर करायचं असेल तर करा, नका बी करू. आमच्या मंडपात पाय ठेवायचं नाही. तुमच्या वाचून काही आमचं गुंतून पडलं नाही. भाग्यवान तुम्ही, तुम्हाला आज अवस्था बघायला मिळतात. तुम्हाशी आमचा आग्रह नाही, आमचा अनुग्रह घ्या म्हणून. पण प्लीज आपल्याला हात जोडून विनंती करणाऱ्याला नाव ठेवायची नाही. खाल्ल्याचा अनुभव येतो ना? येतो का नाही खाल्ल्याचा अनुभव? मेथीची भाजी खाल्ली, ढेकर कशाचा येतो? विचारा एखाद्या कीर्तनकाराला, विचारा महाराष्ट्रातल्या, म्हणे तडतड करा नका लावू. मेथीची भाजी खाल्ल्यानंतर ढेकर कशाचा येतो? मेथीचाच येतो. देवाची भक्ती केल्यानंतर अनुभव कशाचा यावा? देवाचा यावा का बायका पोरांचाच यावा? कशाला म्हणतात अनुभव? कशाला म्हणतात देवाचा साक्षात्कार? पाहुण्यांना पैसे द्या, आमच्या बापाचं
काही जात नाही, आम्हाला काही खिशात द्यायचं नाही, वावरा विकून त्यांच्या बॅगा भरून द्या पैशानी, पण विचारा एखाद्याला देवाच्या साक्षात्कारापर्यंत आम्हाला पोचव. खुशाल त्यांची माडी घाला, आमची मुस्कटही बघायला येऊ नका. आम्ही सहन करतोय म्हणून काय? मुळा खाल्ल्यानंतर अनुभव कशाचा येतो? मुळा खाल्ल्यानंतर वास कसला येतो? तोंडाचा, मुळ्याचाच येतो. देवाची भक्ती केल्यानंतर अनुभव कशाचा यावा? आम्ही बी देवाची भक्ती करतो. करत असेल शांत बस. देवाची भक्ती नाही येतील. देव देवाचा अवटंबर माजवताय तुम्ही. तुझ्या घरामध्ये सागाचा देवारा असू दे ना, त्या सोन्याचे देव असू दे, आम्हाला त्याच्या कशी काही घेणं नाही. देवाची भक्ती केल्यानंतर आज बी देवाचा साक्षात्कार होतो. नाचे टाळी पिटी प्रेमे अंग धरणी लोटी, अंग धरणी लोटी, अंग धरणी लोटी. ताबू नका रे. बस रे बाळा, बस रे. बैस, बैस. शब्द कळतात का? काय बोललो मी रात्री बघितलं तुम्हाला. अरे चांगल्या चांगल्या चिकण्या घराण्यातली माणसं नाचत होती. माझा दादा कीर्तन सांगत होता, चांगल्या घराण्यातली मंडळी इथं बसलेली दात निचकायचे, हसायचे, मजा समजायचे, आणि तो माझा दादा रक्त ओकायचा. चांगल्या एखाद्या दारुड्या हसला, निचकला, त्यांना नाकतोंड पिळलं, नाव ठेवलं, कुचकुच केली, चालल. दारुड्याला काय नाही. पण चिकल्या घराण्यातली माणसं, चांगली माणसं, देखणी माणसं, रुबाबदार माणसं, त्यांची वस्त्र चांगली, अंगावर दाग दागिने, 2-3 फाउंटन पेना, शिकलेले सवरलेली माणसं. रात्री लोकांना अवस्था होत होत्या. चांगली माणसं दात निचकायचे आणि हसायचं. मनोरंजन समजताय तुम्ही? जरा बाजूला सरा इकडं. तुम्ही मनोरंजन समजताय? अरे ज्ञानोबा काढला तुम्हीच ना. मोजून 21 वर्ष ज्ञानोबा जगला. 21 वर्ष रक्त प्याल्यात ना रे ज्ञानोबाच. मोजून 41 वर्ष 3 महिने तुकोबा राहिला. मारलं ना अन्न पाण्या वाचून तुकोबा राहिला. 1920 सालामध्ये जन्म झाला. 10 जानेवारी 1998 ला निरोप घेतला. 12 वर्ष पोटात अजून आमच्या सारखे किती कीर्तनकाराची वाट लावणार तुम्ही? विचारा एखाद्या तुमच्या गावातल्या माणसाला, माझ्या या लोकांना किती लुटून दिलं तुम्ही. घरदार सोडून, बायका पोरं सोडून आमची माणसं इथं येतात. एक एक माणूस रक्त वगतो, तुम्ही करमणुका समजता. 85% लोक घुमणं बघायला येतात. वाटायला पाहिजे ना काहीतरी. तुमची माई मरू द्या, तुम्हाला कशी अवस्था होत नाही बघू. तुमच्या लेकराचा दुखू द्या, कसे अवस्था होत नाही बघू. तुमचं लेकरू तुमचं, देव तुमचं नाही का? ज्या देवानं पाय दिले, ज्या देवानं हात दिले, ज्या देवाने नाक पुढे दिलं, ज्या देवाने डोळे दिले, ज्या देवानं तोंड दिलं, ज्या देवानं सगळं काही दिलं, तुमचा मुलगा ज्या अर्थी तुमचा आहे, देव तुमचा नाही का? तुमची माय तुमची आहे, देव तुमचा नाही का? ज्ञानोबा तुमचा नाही का? श्रीपाद महाराज काय आमच्या बापाचे आहेत काय? तुमच्या बापाचे नाहीत काय श्रीपाद महाराज? नाड जोडल्याशिवाय अवस्था होत नाही. तुमच्या पोऱ्याशी तुमची नाड आहे, तुमच्या आईशी तुमची नाड आहे, तुमच्या बापाशी तुमची नाड आहे, तुमच्या मुलगीशी तुमची नाड आहे. देवाशी आणि सद्गुरूशी जोपर्यंत नाड जोडत नाही, तोपर्यंत अवस्थेला पात्र होत नाही. नाव ठेवतात, करमणूक समजतात. आम्हाला काही इलेक्शन लढवायचं आहे काय?
जया ऐक्याची या उतारा प्रिय करासाठी प्रियशी मरून जाते. तुम्ही बातम्या ऐकल्या नाही? प्रिय करासाठी प्रियशी मरून जाते. दोघही एकत्र फाशी घेऊन मरतात. दोघही एकत्र रेल्वेच्या रूळवर जीव देतात. दोघही एकत्र विहिरीमध्ये उडी घालतात. तुम्हाला माहित नाही? माहित नाही काय तुम्हाला? या बातम्या माहित नाही? काय नाळ असेल त्यांची, काय तार जुळलेली असेल त्यांची, काय नातं असेल. अरे नात्यात या, नात्यात या म्हणजे कडल संप्रदाय काय असतंय. निवड शहाणपणा नाही करायचा. जाऊ द्या हो, असं नाही राजकारणात असं कुठे राज का असं का. मी दारुड्याला माफ करतो, मासे खाणाऱ्याला माफ करतो, पण चिकण्या माणसाला कधी माफ करत नाही मी. माझ्या पाठीमाग म्हणा, अरे तुम्ही आमची निंदा करत नाही, तुम्ही ज्ञानोबा तुकारामाची निंदा करताय. खटला कुठं न्यायचा तिथं न्या. शब्द माझा टेप करून ठेवा, मी वाट बघू नये. मी मला प्रत्येक शब्दाला आधार आहे. ज्ञानोबा तुकोबरायचा, श्रीपाद महाराजांचा. ऐका परत नाव ठेवणारे हो. जया ऐक्याची या उतारा जोडला बोधाचा तारा. निवृत्तीच्या पहिला तिला झेपावला जो. ज्ञानेश्वर महाराज. मेथीची भाजी खाल्ल्यानंतर मेथीचा ढेकर येतो, भलता चालता येत नाही. मुळा खाल्ल्यानंतर मुळ्याचा ढेकर येतो, भलता येत नाही. ऐका जरा. पोकड्याची भाजी खाल्ल्यानंतर पोकड्याचा ढेकर येतो. दारू प्यायल्यानंतर दारूचा वास येतो. दारू तिचा परिणाम करते का नाही? भावकीमध्ये जर कोणी आपणाला माय बहीण वरून शिवी दिली, काळजाला कशी भोकं पडतात का? पडत नाही मित्रा. मरेपर्यंत त्या माणसाचं मुस्कुट बघत नाही. तरण्यापणी त्यानं मला शिवी दिलेली आहे. घे उरकून बेटा. डोईचा पदरा आला खांद्यावारी. सांगते आत्याबाईला, आत्या मी जरा जाऊन येते. काय म्हणते ती गवडण सांगते, ती सुनबाई सांगते, आतेबाई मी जरा जाऊन येते. आत्याबाई काय सांगते ऐका. ती बरणी शिंक्यावर ठेव. ती दह्याची, दुधाची, ताकाची असेल ना, ती बरणी शिंक्यावर ठेव. कुठली तरी मांजर येईल, कुत्र येईल, मी म्हातारी बाई कुठं कुठं बघू, कुठं कुठं जाऊ. विचारा नाही एखाद्या महाराष्ट्रातल्या काल्याचं कीर्तन सांगणाऱ्या बुवाला, अरे आमची तोंडही बघायला येऊ नका, आमचा कुठं आग्रह आहे तुम्ही इकडची या म्हणून. मी म्हातारी बाई, तुम्ही ऐकता ना काल्याच्या कीर्तनामध्ये या कथा. मी म्हातारी बाई, कुत्र आलं, मांजर आलं, मी कुठं कुठं जाऊ, कशी कशी जाऊ, मी कुठं लक्ष देऊ. ती बरणी उचल, शिंक्यामध्ये ठेव. मग तुला कुठं जायचं असेल तिथं जा. तिनं उचलली, शिंक्यात ठेवली.
म्हातारी समोरच्या घरी म्हाताऱ्या बायकांमध्ये जाऊन बसली आणि घरातनं आवाज येत होता नातीचा. म्हणलं तुमची नात रडती बघा. म्हणलं गेली तिच्या मायच्या संग. म्हणलं नाही तिचा आवाज येतो ऐका जरा. म्हातारी तिथून घरी आली. ती नीट नाटबाई शिंक्यामध्ये बघितली. तिला ठेवाय काय सांगितलं होतं? बरणी. तिने काय ठेवली? हरणी नावाची मुलगी. तिची मुलगीचं नाव हरणी होतं. बरणी राहिली ना हरणी ठेवली. शुद्धीवर आहे का तू? काल्याचं कीर्तन सांगतात ना तुम्ही, लाज वाटायला पाहिजे ना. काल्याचं कीर्तन सांगताय ना, कुठून म्हणा गोटीना बोवा अंग माल आणतस असं कुठं रासका. तू पुढे ये, तुला दाखवतो मी. तुझं काय येते सांग लोकांना. संत वाङ्मयातलं सांगायचंच नाही. तिनं बरणी ठेवणं सोडून दिलं आणि हरणी नावाची मुलगी बरणीमध्ये ठेवली. डोकं चालावं ना कुठल्या भावात असेल. नाव ठेवणाऱ्यांना बोलतो मी, शुद्धीवर असेल का शुद्धी हरपलेली असेल. जिनं मुलगी शिंक्यामध्ये ठेवली ती शुद्धीवर असेल का शुद्धी हरपलेली असेल. अरे बोल खंड ऐकुनी वेणूचा लाड. हो ऐकुनी वेणूचा लाड. ऐकुनी वेणूचा ठेवायचीच ना हे प्रमाणे घ्यायची नाही. जे नावं ठेवणारी माणसं आहेत महाराष्ट्रामध्ये, कीर्तनकार असू द्या नाही तर दुनियादारी असू द्या, मला काय पेटवायचं का म्हातारपणाला महाराजपणाला. जर तुम्हाला या अवस्था आवडत नसतील हे प्रमाणे कीर्तनात घ्यायची नाही. कशाला साधू संतांची प्रमाण घेताय? मग हे आजोबा काय प्रमाण बोलले ऐकलं का तुम्ही? मग संतांना या अवस्था वाटतात आज व्हायला नको. आणि हे काही बाजारातली मंडळी त्याला नावं ठेवतात. निंदकाने बरे केले, निंदकाने बरे केले, निंदकाने बरे केले, निंदकाने बरे केले. कुठून आलाय आवाज? हे उडू 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 कोण बोलणार? उडू उडू तमाशा आहे का? तिचा चष्मा काढून घे. बस बाळा बस 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 बेटा. मला सांगायचंय, मेथी खाल्ली तर मेथीचा अनुभव, पोकळा खाल्ला पोकळ्याचा अनुभव, दारू प्याला दारूचा अनुभव, शिवी दिली शिवचा अनुभव, नफा झाल्या त्याचा अनुभव, गरिबी आली त्याचा अनुभव, घरामध्ये बायकोनं पशा आपटल्या त्याचा, तिरक्या नजरेनं कोण बघितलं, सुनंदाताई जवळून एखादी बाई गेली आणि तुम्हाला बघून ती थुकली, परिणाम होत नाही? एक थुकल्याचा परिणाम होतो, कडावना माणसाला थुकल्याचा परिणाम होतो ना, तिरक बघितल्यानं परिणाम होतो ना. देवाचा काय परिणाम? नाम उच्चारी दातांचे, नाम उच्चारी दातांचे, नाम उच्चारी दातांचे, नाम उच्चारी दातांचे.
बस रे तू म्हातारा आजोबा बसलाय तिकडे थांब. हे दिसायला मार्ग विचित्र आहे मला मान्य आहे. मार्ग दिसायला विचित्र आहे मान्य आहे मला. माय मी तुला विचारतो, मला ज्या वेळेला तुम्ही जन्म दिला तुम्ही मला जन्म दिला त्यावेळेला तुम्हाला काही झालं असेल का नाही असं? अरे सामान्य हाडा मासाचं लेकरू जन्म देताना अशा अवस्थेला पात्र व्हावं लागतं, त्याच्याशिवाय तुम्ही मला जन्म देऊ शकत नाही. तुम्ही निवड मांड्या वाढून बसून राहा, मीही मरून जाईन आणि तुम्हालाही मारून टाकीन मी. मला तुम्ही बोलायला लावताय, मला काही येत लागलं काही असं बोलायला इथं. तुम्ही मला जन्म देताय, जन्म द्यायच्या वेळेला तुम्हाला तुमच्या अंगाला घाम फुटला का नाही? खरं बोला. डोळ्यात अश्रू आले का नाही? तुमचे केस विस्कटीत झाले का नाही? लाड शंभुडी एक झाला का नाही? हात पाय तुम्ही अशा लटा लटा कापायले का नाही? गडबडा लोडायला लागले का नाही? आरडा ओरडा करायला लागले का नाही? तुम्हाला तुमची तरी शुद्धी आहे का? घरातली माणसं ओट्यावर बसतात, गल्लीतल्या आया बाया तुमच्या जवळ येतात. काय होत आहे तुम्हाला नेमकं लेकराला जन्म देताना? मला बोलायला होतंय? सामान्य हाडा मासाचा मुलगा जन्माला घालताना अशा अवस्थेला पात्र व्हावं लागतं. बोध नावाचा मुलगा जन्म घालीत असताना देखील अशा अवस्थेला पात्र व्हावं लागतं. नावं ठेवणारे हो इकडं लक्ष द्या जरा. मराठी शब्द दे. ब्रह्मानंदे लागली टाळी. जरा सांग मराठीमध्ये ब्रह्मानंदे काय? ब्रह्मानंदे लागली टाळी या ध्यात कोण सांगाडी. कोणाचं प्रमाण आहे रे भाऊ? हे घोटीच्या बुवाचं आहे का? नावं ठेवणारे हो, लाज वाटाय पाहिजे ना नाव ठेवताना. प्रमाण कोणाचं आहे? प्रमाण कोणाचं आहे? घोटीच्या बुवांचं आहे, धनराजाचं आहे का धनराजाच्या टीमचं आहे का ज्यांच्या जीवावर करोडो रुपयांनी लूट केली जाते अशा तुकोबारायांचं प्रमाण आहे? कोणाचं प्रमाण? कोणाचं प्रमाण आहे? कोणाचं प्रमाण आहे? आमच्या सारख्या बाजारूचं प्रमाण आहे का तुकोबारायांचं प्रमाण आहे? तुकोबारायांचं. तुम्हाला आवडत नाही तुकोबारायांचे प्रमाण घ्यायचं नाही. तुमची गचांड धरणारा कोणी नाही म्हणून तुमची मनमानी चालली. सर्वसामान्य जनतेला याच्यातलं काय माहित नाही. या लुटारी माणसानं सगळा बाजार मांडलाय. बाजार. ब्रह्मानंदे लागली टाळी कोण तिहाते सांभाळी. ज्या वेळेला भगवंताची भक्ती करता 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 हळू 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 गोविंदाचा छंद लागता 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 तिहाचा पूर्णपणे विसार पडतो आणि ब्रह्मानंदाला टाळी लागते. सामान्य हाडा मासाचा मुलगा जन्माला येत असताना माझ्या माईला तशा अवस्थेला पात्र व्हावं लागतं. इकडं बोध नावाचा मुलगा जन्म घालायचा प्रत्येकाला का नाही घालायचा? बोध नावाचा मुलगा प्रत्येकाला जन्माला घालायचा आहे. बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, भक्ती बहीण धावून आली गावा. झाली संध्या संदेह माझा गेला. शब्द समजतात का? झाली संध्या संध्या माझा गेला. काय राहिलं? आत्मा राम हृदयी प्रगटला. संत कृपा झाली थोर. बनवणाऱ्या भावाला विचारतो मी, तुम्ही आता आम्हाला जेव घालणार, शिजवलेला पदार्थ देणार का तसंच वाढणार? शिजवलेला कशाने वाढताय? तसाच गहू वाढा, तसा तांदूळ वाढा, तशी डाळ वाढा, तसेच वांगे बटाटे वाढा. शुद्धीवर येत का? शुद्धीवर येत? डाळ शिजून खाऊ घालता, गहू शिजूनच खाऊ घालता चपात्या बनवून, तांदूळ
त्यावेळी शिजूनच खाऊ घालता. अरे धान्य जर शिजून खाता, परमार्थ शिजून खायचा नसतो का? कधी या गोष्टीचा विचार केला का? तुकोबरायांचा अभंग तुम्हाला सांगतो मी, कोटीच्या महाराजांचा नाही. जरा मोबाईल सर्च करा, अभंग येतो. सुरुवात अशी आहे, अनंत युगाचा देव्हारा. नाव ठेवताय काहीच वाटत नाही. आम्ही बी मोठ्याला पोहासला कीर्तने ऐकतात हो, पण असं काय होत नाही. काय उन्हास आला पेखाण, असं काय उन्हास आलं गाव मा पेखाण. आम्ही मोठ्याला ना कीर्तने ऐकतात, पण असं काय नाही ते खबो. ज्याचं कीर्तन ठेवलंय ना त्याला विचारा. आमच्या गावामध्ये असा संप्रदाय आलेला आहे, लोकांना असं होतं. मग तो काय विरोधात जातो का? बरं सांगतो, माझ्याकडे या, मला भेटा. तुम्हाला कुठं न्यायचं तिथं मला न्या. हा शिजण्याचा मार्ग आहे. अनंत युगाचा देव्हारा, निज बोधाचा घुमारा. कळला का शब्द? कळला का? थोबाड भाषा नाव ठेवताना काही वाटत नाही. निज बोधाचा घुमारा. कशाला म्हणतात घुमारा? माया हो, मी तुमले विचारत, मना दादाले तुम्ही भाकर बाना डिसन खावटत, पोपडा येईल भाकर खावडतात का चदका खावटत? पोपळा आई कसं कडस? पोपडा आलेली भाकर बरोबर का चदका बरोबर? बघा 400 वर्षापूर्वी आमच्या तुकोबा सांगतात, अनंत युगाचा देव्हारा. या अभंगामध्ये शेवटाला टोक आहे. शेवटाला एक उदाहरण आहे त्यांचं, या देवाचे. या देवाचे देवाचे हरिदारे, या देवाचे देवाचे हरिदारे, या देवाचे देवाचे हरिदारे, या देवाचे देवाचे हरिदारे. तुम्हाला कुठं जायचं असेल तर मी निर्दोष भाग्यवान तुम्हाला या गोष्टी, हे उदाहरण आज ऐकायला मिळतात. हेही तुमचं भाग्य म्हणावं लागेल. करा अगर नका करू. मी माझ्या उदाहरणाला सुरुवात करतो. तुकोबाराय राजहंसाच्या जातीनं आणि विदर्भ देशातलं एक महात्म्याचं कीर्तन ऐकतात. राजहंसाच्या जातीनं ऐकतात. त्या महात्म्याने कीर्तनाला सुरुवात केलेली आहे. संती नावाची धर्मपत्नी पाण्यासाठी घडा घेते आणि घर सोडून 2 किलोमीटर अंतरावर एखाद्या विहिरीला किंवा ओढ्याला पाण्याला जाते. झोपडीच्या बाजूला बखड जागा आणि तिथं आवा लावलेला आणि बाजूला बखड जागा पडलेली आहे पडीत. त्या ठिकाणी महाराज चिखल तुडवतात. महाराज चिखल तुडवतात. संती नावाची धर्मपत्नी जवळ येते. लेकराला कड्यावर धरून, एका हातामध्ये गडा आहे, महाराजांच्या हातामध्ये 2 चिपड्या आहे. कमरेला फाटका तुटका पंचा लावलेला आहे. फाटकी तुटकी एक कोपरी अंगात आहे. मुंडाचा माथ्याला लावलेला आहे. कंपाळाला पंढरीनाथाचा टिळा आहे. लांब लचक माझी शेंडी आहे. गोरोबा काकांना अनुग्रह होता मित्र मुक्ताबाई महाराजांचा. गोरोबा काकांना अनुग्रह होता मुक्ताबाईचा. गोरोबा काका होते कुंभार, मुक्ता होती ब्राह्मण. मुक्ता होती 8 वर्षाची आणि गोरोबा काका होत्या 50 शिकले. मुक्ताबाईचा अनुग्रह काकांना होता. तुमच्या गावामध्ये काही लोकांच्या कानापर्यंत, काही दादांच्या कानापर्यंत माझी निर्मलाताई कुठे आहे? तुमच्या कानापर्यंत तो सबद आलाय. तो सबद माझ्या मुक्ताबाईनं गोरोबा काकाच्या कानामध्ये काही वर्षापूर्वी सांगितला. गुरुने कानी भुंगी लागा रे. निर्मलाताई घ्या भाऊ. गुरुनी कानी फुंकिला वारा. परिणाम काय झाला? देह भाव गेला याची कुड माझे केले हरमोनी. याची कुड माझे केले हरमोनी. याची कुड माझे केले हरमोनी.
संतीबाई जवळ येतात. त्यावेळेला बायका ज्या होत्या धन्याच्या अधीन होत्या, आजही आहेत. पूर्वीच्या काळामध्ये ज्या धर्मपत्न्या होत्या, ज्या अबला होत्या, ज्या बायका होत्या, त्या नवऱ्याच्या ताब्यातल्या होत्या, आजही आहेत. इशाऱ्यानं जीवन जगायच्या, नजरेवर खेळ चालायचा, खुना वटाड्यात त्यांना कळायच्या नवऱ्याच्या आणि त्याच्यावर जीवन पार पाडायच्या. ऐका 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 जरा. संती नावाची धर्मपत्नी महाराज चिखलतोडीत असताना जवळ येतात. जवळ येते, लेकराला कड्यावर धरलेलं आहे. नवऱ्याला म्हणती, धनी मी घडा धरून पाण्याला जाऊन येते, लेकराकडे लक्ष ठेवा. माझे तुकोबा पुढे बसून कीर्तन ऐकतात, लेकराकडे लक्ष द्या. महाराजांच्या हातामध्ये चिपडा आहे. महाराजांना ऐकायला आलं का नाही ऐकायला आलं मला अजून काय माहिती नाही आणि त्याच्या बाबतीत मला काही सुचत पण नाही. गार्डन वरून आलेले शंकर दादा, दगडूभाऊ मला अजून काही सुचत नाही. महाराजांना ऐकायला गेलं का नाही ऐकायला गेलं मला अजून माहित नाही. कोणाला माहिती असेल कीर्तन सुटल्यानंतर माझ्या जवळ या आणि मला सांगा. संती नावाच्या बाईने बाळ सोडून दिला, गडा घेतला, पाण्याला जाते. महाराजांचा येडा चालू आहे. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. महाराजांचा येडा पूर्ण झाला चिखलामध्ये. हळू 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 महाराजांचा परमार्थ, महाराजांची परमार्थाची वाटचाल कुठवर मजल गेली बघा. परमार्थाच्या वाटेवर जीवन जगीत असताना मित्र नामधारकांना व्यवस्थित ऐका. परमार्थाच्या वाटेवर जीवन जगीत असताना नामधारकांनी रिवत जावं का पढत पढत जाय. रिवस जाऊ नये, त्यानं पुढं पुढं धकाव. काकांची भक्ती विकोबाला गेली, दुसरा येडा सुरू झाला. तोपर्यंत लेकरू एक फुटभर चिखलात आलं. माझ्या बापाने मला उचलावं, त्याला वाणी नाही, त्याला बोलता येत नाही, पण त्याचा हावभाव सांगतो. माझ्या वडिलांना मला उचलावं. बापाशी परिचय असतो लेकराचा, दुसऱ्याच्या खांद्यावर जायला नको म्हणत. ते बापाकडे ओढ घेत, कारण बाप अत्यंत प्रिय आहे, रात्रंदिवस ओळखीच आहे. तिकडे लेकराचे धाव असते. लेकरू म्हणत माझ्या बापानं मला बसलावं. एक फुटभर लेकरू चिखलात गेला. मनगट इथपर्यंत चिखलामध्ये पाय गेले, हात गेले लेकराचे. महाराजांचे डोळे उघडे होत नाही. चिखल तुडवणं चालू आहे. हरभऱ्याला फवारा देणं चालू आहे आणि साली पण ध्यानात आहे. ध्यानात साली काही जात नाही आणि सायंकाळी 5 वाजेपर्यंत पाठीवरचा पंप काही उतरत नाही. येडा मारणं चालू आहे महाराजांचं. ध्यान कुठे गेलंय महाराजांचं मला अजून कळत नाही. नारायण बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली. साधकांना परंपरा व्यवस्थित ध्यानात ठेवा. मेल्यानंतर देवबाप्पा तुम्हाला विचारणार गड्यात माळ आहे का? आहे. मेल्यानंतर देवबाप्पा तुम्हाला विचारणार. सूक्ष्म शरीरानं देवापाशी जाणार. देवाला देव तुम्हाला विचारणार एकादशी करतात का हो, गुरु केला का हो, काय गुरूंचं नाव असं असं, तुम्हाला काही दिलं का हो, काहीतरी विचारणा होणार. काय तुमची परंपरा,
कुठल्या मालिकेतले तुम्ही आहात नामधारकांनो, तुमच्या आजोबा पंजोबाची नावं ध्यानात ठेवा. या परंपरेतला मी आहे. हरी नारायण बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, बलभीम बाबा माऊली, सखयानंद माऊली. जसं बोलता येईल तसं बोला. सखयानंद माऊली, नारायण बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, बलभीम बाबा माऊली, सखयानंद माऊली, नारायण बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, बलभीम बाबा माऊली, सखयानंद माऊली, नारायण बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, बलभीम बाबा माऊली, नंद माऊली, नारायण बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, बलभीम बाबा माऊली, सखयानंद माऊली, नारायण बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, बलभीम बाबा माऊली, ओ सखयानंद माऊली, नारायण बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, बलभीम बाबा माऊली, ओ सखयानंद माऊली, नारायण बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, बलभीम बाबा माऊली, ओ सखयानंद माऊली, नारायण बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, बलभीम बाबा माऊली, ओ सखयानंद माऊली, शांतामाई माऊली, पंडो बाबा माऊली. नारायण बाबा माऊली, ओ रोहिदास बाबा माऊली, बाबा माऊली, ओ नारायण बाबा माऊली, श्रीपाद बाबा माऊली, रामदास बाबा, नारायण बाबा माऊली, रोहिदास बाबा माऊली, बाबा माऊली, रामदास बाबा माऊली, नारायण बाबा माऊली, ओ रोहिदास बाबा माऊली, नारायण बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, नारायण बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, अरे बलभीम बाबा माऊली, सखयानंद माऊली, बाबा माऊली, ओ सखयानंद माऊली, अरे शांतामाई माऊली, बंडो बाबा माऊली, शांतामाई माऊली, ओ बाबा माऊली, बंडो बाबा माऊली, केरू बाबा माऊली, बाबा माऊली, केरू बाबा माऊली, श्रीपाद बाबा माऊली, माऊली, नारायण बाबा माऊली, ओ रोहिदास बाबा माऊली, वाऊ दे, वाऊ दे, वाऊ दे.